नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 दिवसापासून खूप सारे महिलांचे जे आहे फॉर्म अप्रूव्ह होणे चालू झाले आहेत। ज्यांनी 1 दिवसापूर्वी जरी किंवा त्या दिवशी फॉर्म भरलेले त्या दिवशी पण आमच्या सेंटरमध्ये फॉर्म भरलेले खूप सारे फॉर्म जे आहे अप्रूव्ह झालेले आहेत। बरेचसे फॉर्म पेंडिंग आहेत। ते का पेंडिंग आहेत अजून ते चेकिंगमध्ये गेलेले नाहीत। चेकिंग प्रोसेसमध्ये गेल्यानंतर ते अप्रूव्ह होते, रिजेक्ट होते, रिसबमिट होतील। 3 गोष्टी घडत आहे या ठिकाणी, लक्षात ठेवा। 3 गोष्टी घडत आहेत, अप्रूव्ह होत आहेत, रिजेक्ट होत आहेत, रिसबमिट होत आहेत। अप्रूव्हलचं तर ठीक आहे, त्याबद्दल आपल्याला काय अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला काही करायची गरज नाही। दुसरी गोष्ट आहे रिसबमिट। रिसबमिटमध्ये पण आपल्याला काही डॉक्युमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी बोलले जात आहेत। ते डॉक्युमेंट प्रोव्हाइड केल्यानंतर आपला फॉर्म अप्रूव्ह होत आहेत, लगेच अप्रूव्ह होत आहेत। पेंडिंगचा अजून आपला फॉर्म चेक झाला नाही, चेक झाल्यानंतर तेही आपल्याला समजेल। पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की फॉर्म रिजेक्ट होत आहेत। रिजेक्ट झालेल्या फॉर्मना आपण एडिट करू शकतो ना, त्याला परत नाही अप्लाय करू शकतो, त्याला काही ऑप्शन राहत नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काय कारणाने फॉर्म रिजेक्ट होत आहेत आणि अशी कारणं आहेत ना, त्यावर तुम्हाला नक्कीच हसायला येईल। तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण की खूप सारे लोक व्हिडिओ तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राइब बिलकुल करत नाहीत। असे करू नका, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की आपल्याबद्दलचे प्रश्न, आपल्याला पडणारे प्रश्न आपल्या चॅनलवर रोज त्याबद्दल डिस्कस केले जातात। आपण जे कमेंट विचारतात त्यावरच आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याबद्दलच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। तर आजचा पण व्हिडिओ असाच आहे। खूप सारे आपले सबस्क्रायबर आहेत, आपले व्ह्यूअर आहेत, त्यांचा असेच क्वेश्चन आलेत की त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत। रिजेक्ट होण्याचे कारण पण खूप हास्यपद येतो। तर कालच मला असे 2 जे आपले व्ह्यूअर आहेत तर त्यांचे कॉल आलते, त्यांचे रिझन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले, रिजेक्ट झाल्यानंतर ते मला विचारत सर अप्रूव्ह कसे होणार, आम्ही रिअप्लाय करू? तर तिथं काही ऑप्शन नाही। मी त्यांना 1-2 पर्याय सांगितले, ते केल्यानंतर मी तुम्हाला पण ते व्हिडिओमध्ये पूर्ण पर्याय सांगितले पुढे ते पर्याय सांगणार आहे। व्हिडिओला व्यवस्थित पहा, ते पर्याय केल्यानंतर शक्यतो फॉर्म तुमचा अप्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। खूप सारे लोक काय करतात, थोडासा व्हिडिओ पाहतात, थोडासा मोठा व्हिडिओ होत आहे म्हणून व्हिडिओ पाहतच नाहीत। असे नका करू, 2 मिनिटं वेळ जाऊन द्या। असं तिकडं असा आपला वेळ जातच असतो ना, तर 2 मिनिटं वेळ घ्या आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। पहिली गोष्ट म्हणजे की रिजेक्ट का होत आहे। रिजेक्ट 2 स्टेजला करत आहे, एक तर सब डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट लेवल आणि विलेज लेवलला खूप सारे फॉर्म रिजेक्ट होत आहेत। हे का होत आहे मलाही समजत नाही, पण त्याचं रिजेक्ट होण्याचे रिझन मी तुम्हाला सांगतो। काही जो आपले व्ह्यूअर आहेत त्यांचे मला मेसेज आले, त्यांनी स्क्रीनशॉट बी पाठवले आहेत। मी स्क्रीनशॉट बी आपल्या व्हिडिओमध्ये लावण्याचा प्रयत्न करेन। तर अशा प्रकारचे रिझन आहेत ना। आता एक व्ह्यूअर आपला, त्यांचा मला कॉल आला की सर माझा फॉर्म रिजेक्ट झालाय कारण की माझ्या फॅमिलीमध्ये त्यांनी रिझन दिलंय। रिजेक्टचं रिझन काय दिलंय की गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये, तर असं कोणतेही रिझन नाही त्यांच्या फॅमिलीमध्ये जे गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे। तर रिजेक्ट का केला त्यांची म्हणजे विलेज लेवलला रिजेक्ट झाले। महत्वाची गोष्ट म्हणजे विलेज लेवलला कोण छाननी करत आहे फॉर्मची, हे पाहण्याची खूप महत्वाची गोष्ट आहे। कोण विलेज लेवलला चेक करत आहेत, जे चेक करत आहे त्यांना एक माझी नम्र विनंती आहे की कृपा करून फॉर्म चेक करताना त्या फॅमिली बद्दलची पूर्ण डिटेल पहिल्यांदा घ्या की खरंच त्या फॅमिलीमध्ये कोण असे कामाला आहे का, आणि असेल तर त्यांना पेमेंटचं तर जाऊन द्या, गव्हर्नमेंट सर्व्हिसचं तर देता येत नाही, ते विषय जाऊन द्या। असेल तर रिजेक्ट करा, माझी काही म्हणणं नाही की असलं तरी तुम्ही अप्रूव्ह करा, पण जे नाही, ज्यांच्या फॅमिलीमध्ये नाहीच खरोखर जे गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये त्यांचे फॉर्म तुम्ही रिजेक्ट करत असाल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे। विलेज लेवलला असे खूप प्रॉब्लेम येत आहेत, लक्ष देत नाहीत ते फॉर्म चेक करताना। अशी कुणाकोणतरी माहिती घेणार की बाबा ह्या फॅमिलीमध्ये कोण आहे, त्या फॅमिलीमध्ये कोण आहे, आणि सर्रास फॉर्म रिजेक्ट करत आहेत। रिजेक्ट झाल्यानंतर पूर्ण त्या महिलेचं काही चूक नसताना त्यांना त्या प्रॉब्लेमला फेस करावं लागत आहे ना। तर असे खूप साऱ्या महिलांबद्दल होत आहेत। एक तर गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे, नाहीतर तुमचं नाव मिसमॅच होत आहे, आधार कार्डवरचं वोटिंग कार्डवरचं नाव मिसमॅच होत आहे। कसं आहे माहिती आहे का, वोटिंग कार्डवरचं नाव आता थोडंफार पहिल्या काळात वोटिंग कार्ड काढलेले असतात, तुम्ही फॅमिलीमध्ये जा, तुम्ही सर्वे करा की कसं करतात, आणि डायरेक्ट तुम्ही रिजेक्ट करू नका। आणि रिजेक्ट करत आहेत ते रिसबमिटचा पण ऑप्शन देत नाही ते, खूप सारे केसेसमध्ये असेच होत। अजून एक केस असे आहे की ज्यांचा रिझन काय टाकलेला आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये 4 व्हीलर आहे
आता फोर व्हीलरचा मुद्दा तर त्यांनी पहिल्यांदाच काढून टाकला होता की ठीक आहे, फोर व्हीलर तर सगळ्यांकडे असते, फोर व्हीलर असलं तरी तुम्ही फॉर्म अप्रूव्ह करा. पण अजूनही फोर व्हीलरच्या कारणाने खूप सारे फॉर्म रिजेक्ट करत आहेत. त्या विलेज लेवलला हे प्रकार घडत आहेत. तर हे प्रकारावर सर्वांनी लक्ष द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे विलेज लेवलला हा चेक करत आहेत ते फॉर्म त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाईल. त्यासाठीच बोललो असतो मी की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर विलेज लेवलला काय होत आहेत की त्यांचे जे फॉर्म चेक करत आहेत ना, ते लक्षपूर्वक फॉर्म चेक करा. फोर व्हीलर कोणाकडे आहे? फॅमिलीमध्ये आता पूर्ण मोठ्या मोठ्या फॅमिली असतात गावाकडे. आपल्या तर मोठ्या फॅमिलीमध्ये आता ज्या महिलेने फॉर्म भरला तिच्या रिलेटिव्हकडे कोणाकडे जरी फोर व्हीलर असेल तर तुम्ही तो फॉर्म रिजेक्ट करणार का? तर पहिला मुद्दा असा की हा तो पॉईंट काढून टाकण्यात आला आहे फोर व्हीलरचा. आणि दुसरा मुद्दा असा की मला ज्यांचा कॉन्टॅक्ट केलेला मला ज्यांनी त्यांच्या फॅमिलीमध्ये फोर व्हीलर आहे, नाही असं नाही, पण त्यांची स्वतःची फोर व्हीलर नाही ना. फॅमिलीमध्ये दुसऱ्याची असू शकते ना फोर व्हीलर. तर फॅमिलीमध्ये फोर व्हीलर तुमचा महिलेच्या जर नवऱ्याकडे फोर व्हीलर, हजबंडकडे फोर व्हीलर नसेल तर तुम्ही फॉर्म अप्रूव्ह करायच पाहिजे ना, ह्याबद्दल काही शंका नाही ना. तर असे प्रकार खूप घडत आहेत की फोर व्हीलरचं रिझन देऊन, हे हास्यास्पद आहे ना. फोर व्हीलर तुमच्या फॅमिलीमध्ये, आता फॅमिली खूप मोठ्या लोकांची असते, 10 भाऊ असतात, त्यांची कोणीतरी एखादी फोर व्हीलर घेतली तर तुम्ही त्याबद्दल काय फॉर्म रिजेक्ट करणार का? तर असेच प्रॉब्लेम येत आहेत. तर याबद्दल एक मी तुम्हाला थोडीसं इन्फॉर्मेशन देतो की असे प्रकारचे फॉर्म रिजेक्ट होत असेल तुमचे, तर तुम्ही नजीकच्या तहसीलमध्ये जाऊन तुमच्या जे कंप्लेंट आहे ते हेल्पलाईन नंबर पण मी तुम्हाला एक प्रोव्हाइड करेन, त्यावर पण तुम्ही कंप्लेंट देऊ शकता. हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप नंबर वगैरे, नाहीतर तुमच्या नजीकच्या तहसीलमध्ये जावा. तहसीलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विभाग बनवलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म चेक करण्यासाठी. त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी आपला जो ID नंबर आहे त्यांच्याशी शेअर करा. त्यांना सांगा हा प्रॉब्लेम मला आलेला आहे. विलेज लेवलला कोण चेक करतं फॉर्म हे त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अशा पद्धतीने जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर होऊ शकतो, नाही तर तिथं तर ऑप्शन नाही. आता हे फॉर्म कधी रिचेकिंगला जातात? शक्यता आहे की सप्टेंबर एंडमध्ये हे फॉर्म सगळे रिचेकिंगला जातात ज्यांचे रिजेक्ट झाले ते टोटली. पण प्रोसेस काही सांगू शकत नाही आपण डिटेलनं, म्हणजे 100% असंच होईल सांगू शकत नाही. त्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट लेवलला जावा, तिथून विलेज लेवलला कोणाकडे चेक करायला दिलेलं आहे आपल्या गावामध्ये ते माहिती काढा आणि आपला फॉर्म का बाबा रिजेक्ट केला त्याला जाऊन प्रश्न विचारा. खूप महत्त्वाची माहिती आहे, आपला फॉर्म अप्रूव्ह करून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रॉब्लेम आपल्यासोबत पण घडत असतील तर आमच्याशी नक्की शेअर करा. आपण व्हिडिओ मार्फत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.